कोणत्याही शुभ कार्यासाठी नारळाला विशेष महत्त्व आहे. देवकार्य, लग्न समारंभ, जेवणासाठी नारळाची गरज असते. सत्कार समारंभ आणि अन्य उपक्रमांमध्ये नारळाचं महत्त्व आहे. एखाद्याचा मान वाढवण्यासाठी त्याला शाल, श्रीफळ देण्यात येतं. मात्र गेल्या महिनाभरापासून नारळाचे दर गगनाला भिडलेत. नारळाचं उत्पादन घटल्यानं नारळाच्या दरात 10 ते 12 रुपयांची वाढ झाली आहे. साहजिकच उत्पादन घटल्यानं आवक देखील मंदावली आहे. याशिवाय वाहतूक खर्च, मजूर आणि विक्रेत्यांच्या नफ्याचं प्रमाण वाढलंय. तसंच बदलतं हवामान, वादळाचा तडाखा आणि कीड रोगांचा प्रादुर्भाव याचा परिणामही नारळाच्या उत्पादनावर झालाय. कोल्हापूरच्या बाजारपेठेत तामिळनाडू आणि कर्नाटकातून नारळ येतात. यापूर्वी 800 रुपयाला शेकडा मिळणारा नारळ आता 1600 ते 1800 रुपये शेकडा मिळतोय. एकंदरीत आवक मंदावल्यानं नारळाच्या दरात वाढ झाल्याचं महानगरपालिका परिसरातील नारळ व्यापाऱ्यांनी सांगितलंय. आपल्याकडे साधारणतः देवाचा नारळ हा तामिळनाडूतून येतो. साच हॉटेलचा नारळ असतो तो कर्नाटक, कुमठा, मेंगलोर, उडुपी ह्या इथून येतो. वेळेअभावी पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे नारळाचे दर दुप्पट तिप्पट वाढलेले आहेत. साधारणतः लहान नारळ 16 ते 18पासून मोठा नारळ 25 रुपये, तसेच हॉटेलचा जेवणाचा नारळ जो आहे तो 40 रुपयापासून 55 रुपयापर्यंत झाला आहे. गेल्या वर्षीपेक्षा याच्यात तिप्पट वाढ झाली आहे नारळाची. मागणी जास्त आहे पण पुरवठा कमी असल्यामुळे दर वाढले आहेत तसे नारळाचे. नारळाचे दर वाढण्याची काही उदाहरणं ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. रत्नागिरी जिल्ह्यात नारळाचं उत्पादन घटल्यानं दर झपाट्यानं वाढलेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारळाचे दर 40शी पार पोहोचलेत. तर गोव्यात नारळाचं उत्पादन कमी होत असताना दिसत असून नारळाची झाडं रोगामुळे नष्ट होत असल्याच्या तक्रारी आहेत. दरम्यान उन्हाळ्याची चाहूल लागली की थंड पेयासोबतच नारळ पाण्यालाही मागणी वाढते. त्यामुळे नारळ पाण्याचे देखील दर वाढलेत. उन्हाळ्यात घसा कोरडा पडतो. परिणामी अनेक जण थंड पेयाबरोबरच नारळ पाणी घेण्यावर भर देतात. मात्र उत्पादनात घट झाल्यानं या नारळ पाण्याच्या किमतीमध्ये देखील मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे.